इकडे पावसाला जोर तर तिकडे भर पावसात डांबरीकरणाची सुरू आहे घाई. आधीच नागरिकांचा बोज, त्यात महामार्ग बांधणी कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा नवा प्रताप. रस्त्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्हांची मालिका सुरूच. संकेश्वर बांधा या राष्ट्रीय महामार्गाचे काम गडहिंग्लज शहरातून सुरू झाले. तशी विविध प्रश्नांची मालिका सुरू झाली. कुठे नियोजनाचा अभाव तर कुठे दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना काल भर पावसात डांबरीकरण सुरू ठेवून या महामार्ग बांधणी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एक नवा प्रताप दाखवला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून रस्त्याच्या दर्जाबाबतही प्रश्न निर्माण होत आहे. गडहिंग्लज शहरातील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचं काम जवळपास पूर्ण झालं असून बाजूच्या साईड पट्ट्यांचं डांबरीकरण वेगानं सुरू आहे. ते करत असतानाही कोणत्याही पद्धतीचे वाहतुकीचे नियोजन न करता मनमानी पद्धतीनं कधीही कुठेही आणि कोणतेही रस्ते अडवून काम सुरू ठेवण्यात आलं. रस्त्यावरचा धुरळा ब्लोअर मशीनच्या सहाय्यानं स्वच्छ करताना अक्षरशः व्यापाऱ्यांच्या दुकानांची दारं बंद करावी लागली. हा सारा ताप नागरिक व्यापारी मुकाट्यानं सोसत असतानाच आता रात्रीच्या वेळी देखील हे डांबरीकरण सुरू ठेवण्यात आलंय. मुळात हे काम फक्त उन्हाच्या वेळेत दिवसा करायला हवं. त्यात आता कहर म्हणजे भर पावसात देखील हे डांबरीकरणाचं काम सुरू ठेवण्यात आलंय. काल संध्याकाळी जोरदार वळीव कोसळत असताना रस्त्यावरून वाहत्या पाण्यात डांबर मिश्रित खडी पसरून डांबरीकरणाचं काम युद्धपातळीवर सुरू होतं. अयोध्या नगरच्या कोपऱ्यावर हे काम सुरू असलेलं पाहून स्थानिक नागरिकांनी त्याला विरोध करत ते थांबवण्याची मागणी केली. मात्र मुजोर कर्मचाऱ्यांनी उलट नागरिकांना दमदाटी करून काम सुरूच ठेवलं. मात्र वाहत्या पाण्यात तेही रात्रीच्या अंधारात केलेलं डांबरीकरण किती दर्जेदार होणार हे आता काळच सांगेल.